लेकीच्या साखरपुड्यामुळे इंदुरीकर महाराज अडचणीत। सध्या सोशल मीडियावर इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्याची मोठी चर्चा आहे। पण आता ही चर्चा टीकेत बदलताना दिसत आहे। नुकताच प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या लेकीचा साखरपुडा पार पडला, ज्याचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर भलतेच व्हायरल झालेत। ज्यातून इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात झाल्याचं दिसत आहे आणि यावरूनच आता इंदुरीकर महाराजांवर टीका झाली आहे। मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी इंदुरीकर महाराजांवर टीका केली आहे। दुसऱ्यांना अक्कल शिकवणारे इंदुरीकर महाराज आपल्या मुलीच्या साखरपुड्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करतात। इंदुरीकर महाराज कीर्तनातून लोकांना नेहमी सांगतात की मुलांची लग्न व साखरपुडे साध्या पद्धतीने करा, कर्ज काढू नका, अनाठाई खर्च टाळा। पण त्यांनी स्वतः जर अशा थाटामाटात साखरपुडा केला तर ते समाजासमोर चुकीचा संदेश देणार आहेत। शेतकऱ्याच्या घरातलं सगळं गेलंय। शेतकऱ्यांनी यावर्षी लग्न सराईतले लग्नाचे फेटे बंद करा आणि 10वीच्या 2 मुलांची फी भरा, सत्कार बंद करा। लग्न साधे केले तरी पोरं होतात, किडा येऊ देऊ नका पैशाचा। बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या म्हणीप्रमाणे ते वागले असते तर त्यांनी खऱ्या अर्थाने आदर्श निर्माण केला असता। अशा शब्दात सुभाष तळेकर यांनी इंदुरीकर महाराजांवर टीका केली आहे। इतर वेळी त्यांच्या विधानांवरून वादात सापडणारे इंदुरीकर महाराज यावेळी लेकीच्या साखरपुड्यामुळे टीकेचे धनी ठरले आहेत। तर यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राइब करायला विसरू नका।